आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरामध्ये खरं तर डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून खरं तर चेकिंग सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की BDDAचं जे पथक आहे, जे बॉम्ब शोधक पथक आहे, ते देखील आता विठ्ठल मंदिरामध्ये दाखल झालेलं आहे। विठ्ठल मंदिरातील अगदी कोपरा खरं तर या डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून खरं तर तपासला जातोय। वारी उत्तर खरं तर दिवसातून 2 वेळा हे डॉग स्क्वॉड खरं तर विठ्ठलाच्या मंदिरामध्ये असणार आहे। आता जर आपण बघितलं तर विठ्ठलाच्या गाभाऱ्यासमोर खरं तर एक डॉग स्क्वॉडचं चेकिंग सुरू झालेलं आहे। ज्या ठिकाणी खरं तर मुख्यमंत्री खरं तर पूजेला येणार आहेत, तो हा सगळा परिसर आहे। खरं तर मुख्यमंत्र्यांबरोबर येणारे जे आमदार असतील किंवा त्यांचे जे काही नातेवाईक असतील ते याच खरं तर सोळखांबीमध्ये खरं तर बसलेले असतात। त्या संपूर्ण भागाची खरं तर डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून खरं तर तपासणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की जवळपास 5 ते 7 लोकांचं खरं तर पथक आहे। हा डॉग स्क्वॉड खरं तर बॉम्ब शोधक आहे। सगळीकडचे खरं तर चेकिंग केलं आपल्याला पाहायला विठ्ठलाचा गाभारा असेल, सोळखांबी असेल, रुक्मिणी मातेचा गाभारा असेल, वेगवेगळ्या मंदिर परिसरामध्ये ते संपूर्ण भागाची खरं तर तपासणी ह्या डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून यात्रा उत्तर दिवसातून 2 वेळा खरं तर केली जाणार आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन विनोद सह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।